बॉडी बिल्डिंग ही पुरुषांची सौंदर्य स्पर्धा आहे. म्हणजे तुम्हाला पटकन कळेल की एक आपल्या बॅडमिंटनच्या पी.व्ही. सिंधू किंवा सायना नेहवाल म्हटलं आणि आपल्या कोण या मिस वर्ल्ड मिस युनिव्हर्स फेमस आहेत त्या खेळाडू आहेत का मला सांगा. त्या सौंदर्य स्पर्धा जिंकलेल्या आणि ते कठीणच आहे पण खेळ नाही आहे. तसंच हे जे मिस्टर मुंबई, मिस्टर महाराष्ट्र, मिस्टर इंडिया ही सौंदर्य स्पर्धा आहे पुरुषांची. त्यामुळे त्याचे निकषच वेगळे आहेत सगळे. तर त्यामुळे ते जे करतात ते त्यांचं एकाच बॉडी पार्टला वेगवेगळ्या अँगलने कसं तो सुंदर दिसेल. त्यांच्या काही 7 कंपल्सरी पोजेस असतात. त्या सगळ्या त्यांना प्रेक्षकांसमोर एका ठराविक वेळेत दाखवायच्या असतात आणि प्रत्येक स्नायूला त्यामुळे ते वेगवेगळ्या अँगलने ट्रेन करत असतात. तर सामान्य माणसाला त्याची गरजच नाहीये ना. तुम्ही आता स्वतःला विचार करतो मी कुठल्या कॅटेगरीत येतो. मी पॉवर लिफ्टर आहे का? नाही. मी ऑलिम्पिक वेट लिफ्टिंग करायचं आहे का? मला नाही. मला बॉडी बिल्डिंग करायचं आहे का? तर अजिबात नाही. मग ते व्यायाम माझा काही उपयोगाचेच नाहीये. त्यामुळे असा बॅक डे, लेग डे, मग तो बॅकचेच सगळे अख्खा दिवस व्यायाम करून तो थकून जातो माणूस. त्यामुळे हे आपल्याकडे जरा ती गडबड आहे, मोठी गडबड.